गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज मी मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे बरं का. त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट न वापरता. आणि ह्या शेंगा आहेत आमच्या बागेतल्या. आणि 1 वर्षापूर्वी मी ती दगडी खलबत्ता घेऊन ठेवला आहे खरं, पण मी अजून त्याला एकदासुद्धा वापरलेलं नाही. शेवटी आपला जुना आहे तेच घेतला, त्यात अद्रक लसूण बारीक करून घेतलं, मातीचं भांडं ठेवलं बघा गॅसवर. आज मी त्याच्यातच मस्त अशी शेवग्याची भाजी बनवणार आहे, खूप टेस्टी होते म्हणून. आणि माझ्या लाडूला ना खूप आवडते शेवग्याची शेंगाची भाजी, म्हणजे शेंगा खातो तो. शिजवून घेतलेली मस्त अशी कांदा कोथिंबीर सगळं टाकून टोमॅटो फोडणी टाकली आणि देवपूजा केली. आज मला फुलंच भेटले नाही, थोडंसं उशीर झाला. आणि त्यानंतर इथं लाडू झोपला होता, त्यामुळे मी मस्त बसून अशी एडिटिंग करत आहे आणि डोळ्यात माझ्या काहीतरी गेलं. हे झोपायच्या अगोदर कारभार करून झोपलाय लाडू. आणि आमच्या नारळाला नारळ किती लागलेत बघा, भरपूर. आणि भाजी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलं आणि लगेच जेवायला पण घेतलं. गरम गरम भाजी आणि भाकरी मी सकाळीच बनवली.